याच्यावरती टीका सगळ्यात जास्ती करणारे तुमच्या पक्षातलेच म्हणजे तुमच्या आता काय फॉर्मर पक्ष म्हणू त्याच्यातले सहकारी याच्यावरती जास्ती टीका करतात. म्हणजे मला एक पॉलिटिकली विचारताना सुद्धा हे ट्रान्झिशन आदित्य तटकरेंसाठी कसं राहिलं, फ्रॉम राष्ट्रवादी आता तर काय शरदचंद्र पवार टू राष्ट्रवादी, फक्त राष्ट्रवादी. म्हणजे आता जर आमच्या कलोक्वेल भाषेमध्ये की पवार गट आणि अजितदादा गट, हे ट्रान्झिशन कसं राहिलं? वॉज इट आपण ज्या वेळेला एका पक्षामध्ये अगदी संघटनेपासून काम करत असो, म्हणजे मला आठवते ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, मी 8वीमध्ये होते 99 साली. आणि आय हॅड रीच्ड म्हणजे मॅच्युरिटी, म्हणजे कळणार आहे. कारण तुम्ही राजकीय एखाद्या घरामध्ये ज्या वेळेला जन्माला येता त्यावेळेला स्वाभाविकरित्या तुम्ही लहानपणापासून ते राजकीय वातावरण बघत असतात. ती एक पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असते. म्हणजे अगदी स्थापनेच्या दिवसापासून मला पक्षाच्या ज्या वेळेला सभा झालेल्या आहेत, ज्या वेळेला काही मोठ्या ज्या काही राजकीय घडामोडी झालेल्या आहेत, ह्या सगळ्या अतिशय म्हणजे अगदी स्पष्टपणाने आठवत असणाऱ्या आहेत. आणि एखाद्या पक्षाच्या अगदी ग्राउंड लेवल संघटनात्मक ह्याच्यापासून ज्या वेळेला तुम्ही सुरुवात करत असता त्यावेळेला कुठल्याही संघटनेतल्या कार्यकर्त्यासाठी त्या पक्षाचे 2 भाग होऊन आपण काम करणं हे आव्हानच असतं. कारण शेवटी इतके वर्ष 25-30 वर्ष आपण एकत्रितपणाने काम केलेलं असतं. त्यामुळे आज ज्या वेळेला विचारधारा ही सेमच आहे, सर्वधर्म समभाव ही सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा राहिलेली आहे. तीच विचारधारा आम्ही घेऊन पुढे चाललेलोच आहोत. संघटनात्मक बाबींमध्ये 2 वेगवेगळ्या आहेत. म्हणजे पवारसाहेबांचं एकंदर असणारं व्यापकता, काम करण्याची त्यांची पद्धत, संघटनेच्या गोष्टींमध्ये काम म्हणजे त्यांचं एकंदर असणारं वर्किंग पॅटर्न, दादांचं असणारं वर्किंग पॅटर्न, हे साधारणपणे त्याच्यामध्ये काही थोडेफार भिन्नताही आहे. पण शेवटी जी चिकाटी आहे ती आम्हाला दोघांमध्येही ती एक साम्य वाटत असते. सुप्रिया सुळेंना सोडून अजित पवारांसोबत काम करणं हा निर्णय कसा, ते कसं होतं? एक तर ज्या वेळेला आम्ही एकत्रित ज्या वेळेला पक्ष होता त्यावेळेला दादाही होतेच, ताई पण आहेतच, पवारसाहेबांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन असायचं. त्याच्यामुळे असं काही नव्हतं की बाबा आम्ही युवतीमध्येच काम करत होती म्हणजे दादांकडे कधी संपर्कच झाला नाही किंवा कधी जाण्याची. मी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा राज्यमंत्री म्हणून काम केलं. आम्हाला राज्यमंत्री म्हणून कधीही काहीही अगदी मार्गदर्शन लागलं, काही अडीअडचणी जरी काही असल्या तरी आम्ही दादांना संपर्क करायचो. एक सुरुवातीपासून दादांची जी काम करण्याची पद्धत राहिलेली आहे किंवा प्रशासकीय यंत्रणेवर असणारा त्यांचा एकंदर प्रभाव किंवा एक त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी नेहमीच हे ॲक्युमेन राहिलेलं आहे, ही कुठल्याही तरुण एक राजकारण्यासाठी किंवा जे पहिल्यांदा लोकप्रतिनिधी झालेले असतात यांच्यासाठी एक आकर्षणाची किंवा एक आपण म्हणतो ना, आपण नेहमी त्याच्यातनं इन्फ्लुएन्सस एक होत असतो. तुम्ही फार मी बघितलं की याबाबत पॉलिटिकली करेक्ट राहतात पक्षातले इतर नेते जेव्हा राष्ट्रवादी पक्षावरती टीका करतात, तुम्ही फार आम्हाला त्यात दिसत नाहीत कधी. हे ठरवून करतात किंवा आपल्याला फार काय बोलायचं नाही किंवा आपल्याला त्या पक्षावरती पूर्वाश्रमीच्या पक्षावरती टीका करायची नाही, त्यांच्याबद्दल फारसं बोलायचं नाही, असं ठरवून करतात? मी सुरुवातीपासूनच कम्पॅरेटिव्हली म्हणजे सगळ्या ज्या नकारात्मक हे आहेत त्याच्यापासून तिथं थोडं कमी प्राधान्य देऊन अधिकाधिक आपण सकारात्मक काय करू शकतो. आत्ता जे आम्ही विभक्त झाल्यानंतर तिथल्या पक्षातले असो किंवा इतर असो, मी साधारणपणे माझी स्वतःची भूमिका असते की जेवढं आपण निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये आपल्याला कमी जातं, जेवढं टीकात्मक राजकारणामध्ये कमी आणि सकारात्मक ह्याच्यामध्ये जास्ती राहता येईल तेवढं राहायचं.